न्यू विराच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्याबरोबर आहे ऐश्वर्या रेवडकर, जी आमची नवीन येणारी कादंबरी विहिरीची मुलगी याची लेखिका आहे. छत्तीसगडमधलं एक शहर आहे आणि तिथं जाऊन नक्षलवाद्यांच्या मध्ये राहून तिनं गायनाकॉलॉजिस्टचं काम केलेलं आहे. शिवाय ती कथालेखन करते आणि कादंबरी लिखाणसुद्धा करते. माझी नायिका उलटं बोलणारीच असते. मला अशी रडकी आणि तसं पात्र लिहिताच येत नाही. कदाचित ती माझी मर्यादा पण असू शकेल. म्हणजे ते गरीब बिचारी नसतात. ते आदिवासी आपल्यापेक्षा वेगळं जगतात. पण ते गरीब बिचारे असं म्हणणं त्यांना मला थोडंसं चुकीचं वाटतं. आणि तुम्ही पुस्तकं वाचलीत का आयुष्यामध्ये? कशा प्रकारची पुस्तकं वाचली? खूप सारे क्षण असतात, फ्रस्ट्रेशन येतं. असं वाटतं आपण भूमिका घेऊन जग बदलणार आहे का? एक कादंबरी लिहिण्याने असा काय फरक पडणार आहे? तर अशा वेळेस मित्र-मैत्रिणी खूप मोठा सपोर्ट आहेत माझ्या. म्हणजे सिंपल आता मातृत्व ही गोष्ट घे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मातृत्वाला इतके पदर आहेत रिअल लाईफमध्ये. किती काय काय गोष्टी असतात. पण साहित्यामध्ये लिहिताना मातृत्व म्हणजे पवित्र आणि प्रत्येक स्त्रीला ते हवंय असं टाईपच लिहिलेलं असतं. चुकत का होईना आवाज आपण येऊ देऊ मराठी साहित्यामध्ये. नमस्कार, मी आशिष शिंदे, न्यू विरा पब्लिकेशन हाऊसचा संपादक. आज आपण आलोय ऐश्वर्या रेवडकर यांचं नवीन आलेलं पुस्तक विहिरीची मुलगी त्या पुस्तकासंबंधी चर्चा करण्यासाठी. ऐश्वर्या ही मागच्या 3-4 वर्षांपासून सतत लिखाणाच्या क्षेत्रामध्ये आपली मोहोर उठवत आहे. तिचं विजापूर डायरीज नावाचं साधना प्रकाशनतर्फे आलेलं पुस्तक हे खूप चांगलं चाललंय आणि त्याला खूप ॲप्रिशिएशन भेटलंय. त्याचा आत्ताच कन्नडमध्ये सुद्धा अनुवाद प्रकाशित झालेला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा युवा साहित्यिक पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा युवा साहित्यिक पुरस्कार, त्यानंतर नुकत्याच झालेल्या दिवाळी अंकामधल्या कथांसाठी विदर्भ साहित्य परिषदेचा उत्कृष्ट कथेचा पुरस्कार आणि जयंत पवार उत्कृष्ट साहित्य पुरस्कार हे दोन्ही पुरस्कार तिला यावर्षी मिळालेले आहेत. तर आता आपण विहिरीची मुलगी ह्या कादंबरीबद्दल चर्चा करणार आहोत. ही कादंबरी आत्ताच प्रकाशित झालेली आहे आणि त्या कादंबरीचा मुख्य विषय हा एका तरुण स्त्रीचा प्रवास हाच आहे. पौगंडावस्थेतनं बाहेर पडून तिच्या तरुणपणी येणारे तिचा अनुभव, तिला वेगवेगळ्या पद्धतीनं जगाला कसं सामोरं जावं लागलं, तिच्या नातेसंबंधांबद्दलचं काही एक चर्चा त्या पुस्तकामध्ये आहे. अर्थात त्याबद्दल आपण विस्तारानं ऐश्वर्याकडनं माहिती करून घेऊ. नमस्कार, न्यू विराच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्याबरोबर आहे ऐश्वर्या रेवडकर, जी आमची नवीन येणारी कादंबरी विहिरीची मुलगी याची लेखिका आहे. ऐश्वर्या, नमस्कार आणि वेलकम. नमस्ते. पहिल्यांदा मी तुझी ओळख करून देतो. ऐश्वर्या ही गायनाकॉलॉजिस्ट आहे, स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. MBBS झाल्यानंतर तिनं स्त्रीरोग तज्ज्ञ होण्यासाठी स्पेशलिटीची डिप्लोमा पूर्ण केला. तिचं अर्थात मागाशी सांगितल्याप्रमाणे विजापूर डायरीज हे पुस्तक आलेलं आहे आणि आत्ता अनेक साधारणतः 2 कादंबऱ्या तिच्या येत आहेत या वर्षामध्ये. त्यातली एक कादंबरी विहिरीची मुलगी ही न्यू विरा पब्लिश करते. ऐश्वर्या वेगवेगळ्या अनुभवात म्हणजे तिनं विजापूर हे छत्तीसगड. छत्तीसगडमधलं एक शहर आहे आणि तिथं जाऊन नक्षलवाद्यांच्या मध्ये राहून तिनं गायनाकॉलॉजिस्टचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे तिच्या पाठीशी खूप चांगले अनुभव किंवा खूप विविधता असलेले अनुभव आहेत. तिनं शहरांमध्ये, खेड्यांमध्ये स्त्री आरोग्यासंबंधीचे वेगवेगळे लेक्चर्स घेतलेले आहेत. त्याच्यासंबंधी माहिती देणारी वेगवेगळे लेख लिहिलेले आहेत. शिवाय ती कथालेखन करते आणि कादंबरी लिखाणसुद्धा करते. तर ऐश्वर्या, आपण आता पुस्तकासंबंधी जराशी चर्चा करूया. मला पहिला प्रश्न अर्थातच हा विचारायचा आहे की कादंबरी लिहावी का वाटली? म्हणजे मुळात हाच प्रश्न आहे की लेखन का करावं वाटलं आणि त्यात ही कादंबरी का लिहावं वाटली? आणि हा विहिरीची मुलगीचा विषय आपल्या दोघांनाही माहिती आहे की एका मुलीची लैंगिक स्वातंत्र्याबद्दलची अशी म्हणूया एक जर्नी आहे किंवा त्याच्या वेगवेगळ्या अनुभवाबद्दल आलेला आहे. तर हाच विषय का निवडावा वाटला पहिल्या कादंबरीसाठी? त्याच्याबद्दल तू आम्हाला सांग. खूपच अवघड प्रश्न आहे. कारण लेखकांचे मला वाटतं वेगवेगळ्या भूमिका असतात किंवा लेखकांचे प्रकार असतात आणि माझं असं होत नाही, की आता हे लिहिणार आहे आणि मग बसले आणि मी ते लिहायला लागले. तर असं माझ्यासोबत घडत नाही. बऱ्याचदा असं होतं, की आतून येत राहतं आणि मी ते मांडत राहते. अशी खूपच साधी आणि नैसर्गिक प्रक्रिया असते. म्हणजे जसं तू बिजापूर डायरीबद्दल बोलला,
तर मी छत्तीसगडमध्ये होते आणि मला फार एकटेपणा यायचा. कारण मी तिथे डॉक्टर म्हणून असायचे. मैत्रिणी अशा कोणी नव्हत्या आजूबाजूला. तेव्हा माझे जे मित्र कलेक्टर सर होते, तर सर बोलले, की "तू लिहीत राहा, तुला त्याच्यातून एक व्हेंट आउट होईल." आणि जस्ट लिहायचं आणि सुरू केलं आणि इतकं सोपं ते झालं. आणि तेव्हा एक गंमत झाली. मी 12वी मध्ये छोटंसं एक 2 पेजेस कथानक लिहून ठेवलेलं आणि मी 2017 मध्ये वगैरे ते कथानक मला सापडलं आणि मला असं जाणवलं, की त्याच्यातली जी पात्र आहेत, त्याचा मला काहीतरी मोठा कॅनव्हास मांडता येईल. आणि जेव्हा आपण मोठा कॅनव्हास म्हणतो, तेव्हा मला वाटतं एक कादंबरी फॉर्म असा आपसुकच आपल्याकडे येतो. हं. तर या बाबतीत तसंच झालं. मला त्या मुलीचं पूर्ण विश्व डोळ्यांसमोर आलं. तिची एक जर्नी डोळ्यांसमोर आली आणि मग मला असं वाटलं, की ही कादंबरी हा फॉर्म चांगला राहील त्यासाठी आणि ती खूप नैसर्गिकपणे गोष्ट घडली. अर्थात मला तेव्हा फारसं माहीत नव्हतं कादंबरी कसं लिहितात आणि त्याचे ड्राफ्ट्स म्हणजे ते माहीतच नव्हतं मला फिक्शन रायटिंगबद्दल. तर मग ती खूप मोठी प्रोसेस होती. म्हणजे मी लिहिता-लिहिताच शिकले किंवा शिकता-शिकताच लिहिले असं ते झालं. पण खूपच नॅचरली ती प्रोसेस होती आणि मुख्य माझं हेच होतं, की मला हे मुलीचे अनुभव कुठेतरी मांडायचे होते. म्हणजे मराठी साहित्यामध्ये स्त्रीरोग तज्ञासमोर असं होतं, की मुलींचे किंवा स्त्रियांचे जे मास्क असतात, म्हणजे समाजासमोर त्यांना मास्क घालून जगावं लागतं. खरं बोलता येत नाही. तर स्त्रीरोग तज्ञाच्या ऑफिसमध्ये ते सगळे मास्क गळून पडतात आणि त्या मुलींची दुःख, स्त्रियांचं शोषण, त्यांचे जे अनुभव असतात, ते खूपच आमच्यासमोर उघडं-वाघडं येतं ते. आणि मग मला असं वाटायचं, की हा व्हॉईस साहित्यात यायला पाहिजे. तर त्याच्यामुळे असं झालं जेव्हा मी लिहायला बसले तेव्हा इतक्या साऱ्या गोष्टी माझ्या मनात होत्या. इतक्या साऱ्या स्त्रिया, इतक्या साऱ्या तरुण मुली मी पाहिलेल्या होत्या आणि असं झालं की आपोआपच त्या मुली माझ्या लेखनामध्ये उतरत गेल्या. तर आणि छान वाटलं मला की कुठेतरी त्या व्हॉईसला मी न्याय देऊ शकते आहे. मला एक कादंबरीमध्ये वेगळेपण जाणवलेलं आहे, की या कादंबरीमधलं जे स्त्री पात्र आहे किंवा मुख्य पात्र जे आहे, जी नायिका आहे कादंबरीची, तिच्या आयुष्यामध्ये अडचणी तर खूप आल्या. पण त्यातनं ती बाहेर पडण्याचा सतत प्रयत्न करताना ती जाणवत राहते. मराठी कादंबरींच्या किंवा मराठी कादंबऱ्यांच्या लिखाणामध्ये बऱ्याचदा स्त्री पात्र फार शोषिक आणि समाजाला किंवा समाजाच्या दबावाला सतत बळी पडणाऱ्या, हार मानणाऱ्या आणि कशा त्यांच्या शोषिकतेवर सगळी कुटुंब व्यवस्था अवलंबून आहे, हे सतत दाखवलं जातं. आणि त्याच्या विरोधात किंवा त्याच्या कॉन्ट्रास्टमध्ये तुझ्या मध्ये मात्र नायिका अशा प्रकारचा अ, काय म्हणता येईल त्याला पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या मध्ये स्वतःला विरघळवून घ्यायला तयार नाही. आणि ह्याच्यामधनं तुझा दृष्टिकोन दिसतो. तर त्याच्याबद्दल थोडंसं स्पष्टपणे सांगावं, की तसं का वाटलं तुला? किंवा मग हे तू मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहात नसल्यामुळं हे आलं, तर तुला काय वाटतं त्याच्याबद्दल? कशामुळं तुला इतकं विद्रोही लिहावं वाटलं? म्हणजे अर्थात ते विद्रोही आहे का नाही हे बाकीच्या वाचकांना ठरवू दे. पण मला वाटतं, की बाबा मुख्य ह्या साहित्य प्रवाहापेक्षा ते विद्रोही लिखाण आहे आणि तसं लिहावं का वाटलं? इतकं विद्रोही का करावं वाटलं? मला तुझं निरीक्षण खूप आवडलं. कारण मी स्वतःचं जेव्हा ऑब्झर्व्ह करते तेव्हा मी पाहते की माझ्या नायिका ॲक्चुअली बंडखोरच असतात. हं, म्हणजे माझी नायिका उलटं बोलणारीच असते. मला अशी रडकी आणि तसं पात्र लिहिताच येत नाही. बरं. कदाचित ती माझी मर्यादा पण असू शकेल, पण नाही होत. तर मी पण विचार करते की असं का होतं? मी असा विचार केला कदाचित मी पण एका वयात खूप बंडखोर होते आणि मला जमलं नाही व्यवस्थेसोबत कॉम्प्रोमाईज करत. हं. खाली मान घालून जगणं मला स्वतःला पर्सनली कधीच जमलं नाही. मी कायम जिथं जमेल तिथे विद्रोह करतच स्वतः पण जगले आहे. त्यामुळे माझी स्वतःची पण ती भूमिका होती आणि झालं असं, की मी असं जगताना जेव्हा पाहते, म्हणजे बाकीच्या मैत्रिणी माझ्या पाहतात, समाजातल्या स्त्रिया पाहतात. खूप साऱ्या मैत्रिणी माझ्याशी बोलून हे सगळं शेअर करतात, की मुलींना बऱ्याचदा मनामध्ये त्यांचा विद्रोह असतोच भरलेला. पण त्यांना दाखवता नाही येत. म्हणजे समाजामध्ये त्यांना काहीतरी एक भूमिका निवडून दिलेली असते. मग त्याच्यामुळे त्यांना जबरदस्तीने एक काहीतरी वेगळं जगावं लागतं त्यांना. म्हणजे बरोबर. मन मारून जगावं लागतं, ॲडजस्टमेंट करत जगावे लागतात. पण अशा मुली जेव्हा मला भेटतात, त्यांना माहीत असतं, की ऐश्वर्या अशी आहे, तर त्या माझ्यासमोर इतक्या नैसर्गिकपणे व्यक्त होतात आणि खूप मुलींच्या बंडाच्या वेगवेगळ्या तऱ्हा असतात आणि खूप संवेदना असतात, खूप बोलायचं असतं त्यांना आणि खूप मुली शेअर करतात. माझ्या पेशंट शेअर करतात आणि विशेष करून मी जेव्हा छत्तीसगडमध्ये काम करत होते, आदिवासी बायका अरे खूपच भारी असतात. म्हणजे मला त्या बायकांना बघून असं झालं, आपण फारच नाजूक आहे त्या बायकांसमोर. म्हणजे मला स्वतःला अजून पण इंजेक्शन घ्यायचं असलं, की मला स्वतःला भीती नको वाटते. वाटतं. पण जेव्हा मी आदिवासी बायकांवर ऑपरेशन करायचे किंवा
त्यांना वेगवेगळे आजार व्हायचे, त्या खूपच खमक्या आणि ऑपरेशन झालं की नेक्स्ट डे त्या उभं राहून त्यांची कामं करायच्या. डिलिव्हरी झाली की 1 तासामध्ये त्या त्यांचे त्यांचे कपडे साफ करायच्या आणि मला आश्चर्य वाटायचं की काय म्हणजे किती स्ट्रॉंग आहे त्या बायका. तर कदाचित मला असं वाटतंय त्या बायकांनी बहुतेक माझ्या नायिकांना एवढं कणखर घडवलं अच्छा. असेल. मला ते विचारायचंच होतं, की नक्षलवादी भागामध्ये आलेले तुझे अनुभव. कारण हे फार वेगळं आहे. म्हणजे सामान्य मुलींना म्हणा किंवा अगदी सामान्य मुलांना सुद्धा नक्षलवादी भागामध्ये काम करण्याचा तितकासा चान्स मिळत नाही. तर तू तो अनुभव घेऊन आलेली आहे आणि तू आता सांगितलं तसं की बाबा त्याचा प्रभाव तुझ्या नायकांच्या चरित्रावर दिसतो. त्याशिवाय असे कुठले अनुभव आलेत का? की बाबा हे स्पेसिफिकली सांगावं, कसं तुला म्हणजे काही असेल घटना एखादी झाली असेल, की ज्याच्यामध्ये तुला भीती वाटली असेल किंवा त्या नक्षलवाद्यांच्या आयुष्याबद्दल किंवा त्यांच्या राहण्याबद्दल, आदिवासींच्या राहण्याबद्दल तुला असं फार वेगळेपण वाटलं, असं काय तुला अनुभव आले? अ, बऱ्याचदा लोकं माझं कौतुक करताना असं म्हणतात, की ते गरीब बिचारी आदिवासी आणि ही त्यांच्यासाठी सेवा द्यायला गेली आणि मला ते नको वाटतं ते नको. ऐकायला. म्हणजे ते गरीब बिचारी नसतात. ते आदिवासी आपल्यापेक्षा वेगळं जगतात. पण ते गरीब बिचारे असं म्हणणं त्यांना मला थोडंसं चुकीचं वाटतं. त्यांची एक काहीतरी जीवन पद्धती आहे आणि ते त्यांच्या पद्धतीने जगतायत आणि आपण केवळ वेगळे आहोत. तर मला वाटतं त्यांच्यासोबत जाऊन शिकलं पाहिजे काही गोष्टी त्यांच्याकडून आणि माझ्या बाबतीत ते घडलं. म्हणजे मला असं वाटतं मी तिथे जाऊन काम करणं ही हं. टू वे प्रोसेस होती. म्हणजे मी त्यांना जशी सेवा देत होते, आरोग्य सेवा, त्याच्या बदल्यात त्यांनी मला सबकॉन्शियस लेव्हलला खूप म्हणजे चांगला माणूस घडवण्यासाठी बऱ्याच गोष्टी दिल्या. आत्मिक बळ दिलं, धाडस दिलं आणि आयुष्याकडे एक वेगळ्या प्रकारे पाहण्याची दृष्टी मला त्यांनी दिली असं मला म्हणावं वाटतं. छत्तीसगडला जाण्याच्या आधी मी खूपच नॉर्मल म्हणजे एक पठडीमध्ये जगणारी मुलगी होते. म्हणजे बंड मी करायचे, पण ते फारच वैयक्तिक पातळीवर होतं. जेव्हा मी छत्तीसगडला गेले तेव्हा खूप सारे म्हणजे एक सिंगल वुमन अशा भागात जाऊन काम करणं खूपच सारे हो, हो. प्रॉब्लेम येतात. म्हणजे पावला-पावलावर प्रॉब्लेम्स येतात. आणि हॉस्पिटलमध्ये मी डॉक्टर म्हणून सेफ असायचे. जेव्हा मी हॉस्पिटलमधून बाहेर पडायचे एक स्त्री म्हणून, तेव्हा माझ्याकडे बघणारे पुरुष तिथे पण होते. म्हणजे जे पेशंटचे नवरे म्हणून जे शिकलेले पुरुष यायचे, त्यांच्या नजरा वेगळ्या असायच्या किंवा सोबत काम करणारे लोक असायचे. तर तुम्हाला कायम कॉन्शियस राहावं लागतं, सावध राहून तुम्हाला जगावं लागतं. तर त्याच्यामुळे तिथे घालवलेली जी वर्ष होती ती मला फारच जास्त धीट बनवणारी, धाडस देणारी होती. आणि तिथे ऑपरेशन करणं फारच चॅलेंजिंग असायचं. आणि इथे पुण्यामध्ये ऑपरेशन करायचं असेल तर कसं 10 डॉक्टर माझ्या आजूबाजूला असतात, एक हो. कॉन्फिडन्स असतो. तिथे असं असायचं की मीच एकटी उभी आहे आणि मी जर नाही पेशंटला काही केलं तर त्याचा जीव जाऊ शकतो. तर ते तुम्हाला वेगळंच बळ देतं. तर त्याच्यामुळे तिथले अनुभव फारच वेगळे होते. आणि त्यासाठी मी मानते, की त्या 5 वर्षांनी मला फारच खंबीर बनवलं आणि एक मात्र गोष्ट होती, तिथल्या स्त्रिया पण वेगळ्या प्रकारे शोषित होत्या. म्हणजे हं. असं नाही, की तिथल्या स्त्रिया स्ट्रॉंग होत्या याचा अर्थ त्यांना समस्या नव्हत्या. समस्या प्रचंड आहेत, आरोग्य समस्या प्रचंड आहेत आणि त्यांच्या समस्या पाहिल्यावर माझी ही समज आणखी वाढली, की आरोग्य कशाला म्हणायचं, आरोग्य सेवा कशाप्रकारे आणखी चांगल्या प्रकारे देता आली पाहिजे. तसं खूप वेगवेगळ्या पातळ्यांवर शिकणं झालं. छत्तीसगड माझं पहिलं प्रेम आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल कितीही बोलू शकते. तू आता एक विषय छेडलास की बाबा पुरुषांच्या नजरांना सतत सामोरं जावं लागतं. आता कादंबरीमध्ये तू फार उघडपणे काही गोष्टींबद्दल बोललेली आहेस. त्याच्यामध्ये लैंगिक संबंधाबद्दलचं आहे. त्यांची वर्णनं आहेत. स्त्री शरीराची, पुरुष शरीराची वर्णनं आहेत. मग हे सगळं अशा पद्धतीनं एकदम उघडेपणानं किंवा खुलेपणानं लिहिल्यानंतर आपल्या आजूबाजूंचा पुरुषांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलेल, अशी भीती तुला वाटत नाही? हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मला भीती वाटत नाही असं उत्तर देऊन बिलकुलच म्हणजे सारवासारव करणार नाही. एक फारच गंमत आहे म्हणजे लेखनाची मला फार जाणवली, की जेव्हा मी स्त्री म्हणून असते, तेव्हा एक नॉर्मल भीती मला सुद्धा असते. कारण ते जेंडरच असं आहे, तुमचं समाजामध्ये स्त्री असणंच एक तुम्हाला भीती निर्माण करणारं आहे. म्हणजे असं झालं, की मी एकदा कोल्हापूरला गेले होते मागच्या महिन्यात, तेव्हा तिथले लोकं म्हणाले, की "कोल्हापूर फार सेफ आहे मॅडम." हं. पण जरी कोल्हापूर सेफ असलं, तरी माझं जेंडर स्त्री आहे. त्याच्यामुळे त्या स्त्रीसोबत जी संस्कृती आणि आपला समाज जी भीती निर्माण करतो, ते सोबत वावरतं. परंतु जेव्हा मी लेखक होते ना, म्हणजे मी जेव्हा लिहायला बसते ना, तेव्हा मला माहीत नाही ती भीती सगळी गायब होते आणि मी कोणीतरी वेगळीच असते लिहिताना. म्हणजे मे बी ते ट्रान्समध्ये जाणं असेल, म्हणजे तू पण लिहितोस त्याच्यामुळे तू समजू शकशील, की त्या ट्रान्समध्ये आपण जेव्हा जातो,
तेव्हा मी जेव्हा लेखक असते तेव्हा ही सगळी भीती मला एक स्त्रियांचा आवाज म्हणून मांडावी वाटते. बरोबर. मला असं वाटतं माझ्यावर जबाबदारी आहे. म्हणजे कोणी काही म्हणेल, की लेखकावर जबाबदारी असते का नाही तो वेगळा विषय. मला वाटतं माझ्यावर ही जबाबदारी आहे आणि मला तो व्हॉईस मांडायचा आहे आणि तो व्हॉईस मांडल्यानंतर जे काही होईल त्याची जबाबदारी घ्यायला मी अगदीच तयार आहे. म्हणजे एक 3-4 वर्ष झाली असतील मला तो क्षण पण आठवतोय. मी छत्तीसगडमधल्या रायपूर जी राजधानीत होते आणि तेव्हा हैदराबादमध्ये एका डॉक्टरवर बलात्काराचा प्रसंग झाला होता. ती माहीत असेल घटना हो, नंतर हो. तिला मारून टाकलं गेलं. तर त्या घटनेने मी खूप डिस्टर्ब झाले कारण मी हैदराबादवरून प्रवास करायचे. तर असं झालं की ही घटना कोणासोबतही होऊ शकते आणि मग तेव्हा मी कॅम्पेन पण केली होती. म्हणजे लैंगिक अत्याचारांच्या विरोधात. आणि त्यावेळेस मी कुठेतरी हा डिसिजन घेतला, की माझं आयुष्य आहे ते मी या सगळ्या गोष्टींच्या म्हणजे समाजाने जे स्त्रियांची दडपणूक केली आहे, तर याच्या विरोधात बोलण्यासाठी वापरेल. मग माझं शरीर असेल, माझे शब्द असतील, माझा आवाज असेल, माझं बोलणं. तर हा निर्णय मी फार कॉन्शियसली 3-4 वर्षापूर्वी घेतला. बरोबर. आणि तो निर्णय झाल्यानंतर आपोआपच माझं लेखन पण तसं निर्भीड होत गेलं आणि तो आवाज येत गेला लेखनामध्ये. म्हणजे लेखकानं सामाजिक भूमिका घ्याव्यात असं तुला वाटतं स्पष्टपणे. अगदीच मला तरी वाटतं मग घेतलीच हे सामाजिक पाहिजे. भूमिका लेखकांच्यात आपसूक येतात का त्याच्या मागं काहीतरी विचारसरणी किंवा जडणघडण असते? काही घरातनं पाठिंबा असतो, काही वेळा मित्र तसे भेटतात. मग तुझ्या घरातून तुला तसा पाठिंबा आहे का? तुझ्या मित्रांकडून इतका पाठिंबा तुला मिळतो का? काही किती जरी असलं तरी ही एकट्याचीच प्रवास आहे असं तुला वाटतं? नाही, मला मला तरी असं वाटतं, की जडणघडणीचा हा खूप मोठा भाग असतो, की तुमची जडणघडण कशी झाली आहे आणि तुम्ही पुस्तकं वाचलीत का आयुष्यामध्ये? कशा प्रकारची पुस्तकं वाचली आहेत? तर त्याच्यामुळे हा खूपच मोठा भाग होता. म्हणजे मी बार्शीमधली आहे, मी ग्रामीण भागातून येते आणि आमच्या बार्शीमध्ये जगदाळे मामा म्हणून एक खूप मोठे समाजसुधारक होते आणि माझे आजोबा होते, त्यांनी त्यांच्यासोबत काम केलंय आणि माझ्या आजोबांचा मला सहवास फार लाभला नाही. ते मी लहान असतानाच वारले. परंतु त्यांच्याबद्दल मी कायम ऐकते, की ते असे एकदम बिनधास्त बोलायचे. जिथे-जिथे अन्याय दिसला तिथं ते आवाज उठवून बोलायचे, भांडण करायचे. भ्रष्टाचार दिसला की तिथं डायरेक्ट जाऊन म्हणजे चप्पल वगैरे काढायचे पायातली. तर एवढं मी त्यांच्याबद्दल ऐकलेलं आणि ते मला फारच कौतुक होतं, की माझे आजोबा अण्णा म्हणायचो आम्ही त्यांना. तर अण्णा असे होते आणि कुठेतरी ना ते सबकॉन्शियसमध्ये गेलेले माझ्या, की अन्याय दिसला की बोलायचं, परिणामाची बरं. चिंता करायची नाही. आणि माझ्या आजोबांनी ते परिणाम भोगले. म्हणजे त्यांच्यावर फार अन्याय झाला पुढच्या काळात. त्यांना बरंच काय-काय त्याग करावं लागलं. पण कुठेतरी मला वाटतंय ते संस्कार घरामध्येच झाले माझ्यावर. आणि मित्र-मैत्रिणींचा प्रचंड मला सपोर्ट आहे. म्हणजे मी सिंगल वुमन आहे आणि बऱ्याचदा मी कोसळते. मी काही प्रत्येक वेळेस जाऊन भांडतच असते, लढाईच करत असते असं नसतं. खूप सारे क्षण असतात, फ्रस्ट्रेशन येतं. असं वाटतं आपण भूमिका घेऊन जग बदलणार आहे का? एक कादंबरी लिहिण्याने असा काय फरक पडणार आहे? तर अशा वेळेस मित्र-मैत्रिणी खूप मोठा सपोर्ट आहेत माझे आणि खूप आहेत. म्हणजे कॉल केला की माझे 2-2 तास माझी बडबड, माझा त्रागा ऐकून घेणारे मित्र-मैत्रिणी मला लाभलेत. तर मला असं वाटतं हे खूप गरजेचं आहे. हा सपोर्ट मिळाला पाहिजे प्रत्येकाला. आणि या मित्र-मैत्रिणींचा पुस्तकामध्ये सुद्धा सहभाग आहे. तर त्या मित्र-मैत्रिणींबद्दल थोडंसं म्हणजे उदाहरणार्थ दत्ता असेल हो. किंवा इतर काही मंडळी असतील. तर त्यांनी कशी मदत केली किंवा एकूण कादंबरीच्या कन्स्ट्रक्शनमध्ये ह्या मित्र-मैत्रिणींचा कशी मदत झाली किंवा घरच्यांची कशी हं. मदत झाली? आजूबाजूच्या लोकांची कशी मदत झाली? हो. ॲक्चुअली पहिला माझा ड्राफ्ट होता ना, तो 100च पानांचा होता अच्छा. आणि काहीच नव्हतं त्याच्यामध्ये मटेरियल. फक्त एक कथा होती ती, की असं-असं घडलं आणि मला खरंच माहीत नव्हतं तेव्हा कादंबरी कशी लिहितात. मग माझी आई मराठीची प्राध्यापिका होती, आता रिटायर झाली आहे. तर मग आईला मी दाखवलं आणि म्हटलं, "मला हे छापायचंय." म्हणजे तेव्हा कसं बिजापूर डायरी पुस्तक छापलेलं, तर मला वाटलं हे हं. पुस्तक पण छापायचं आणि बिजापूर डायरी नॉन फिक्शन होतं. हो. आणि मला तो फरक लक्षात नव्हता आला. मग माझ्या आईचा लाडका विद्यार्थी म्हणजे दत्तात्रय घोलप. तर मग आई म्हणाली, की "अगं माझ्या आईला पण फिक्शनमधलं एवढं नॉलेज नव्हतं. म्हणजे ती अकॅडमिक रायटर आहे, पण तिने फिक्शन लिहिलेलं नाही. त्याच्यामुळे आई म्हटली, "मी पण तुला सांगू नाही शकणार. तर माझा विद्यार्थी आपण त्याला एकदा दाखवू." आणि मग आईने ते दत्ताकडे पाठवलं. तोपर्यंत मी दत्ताशी कधी बोलले पण नव्हते. आणि त्याने ते वाचलं आणि त्याला कळलं, की हे फार वाईट लिहिलेलं आहे. मग त्याने मी छत्तीसगडमध्ये होते तेव्हा. मला फोन केला, की "अगं असं नसतं. ह्याला कादंबरी म्हणत नाही. ती दीर्घकथा आहे तुझी." पण त्याला एवढं कळलं, की ह्याच्यात जीव आहे, की याच्यावर एक चांगली कादंबरी होऊ शकते. तर ते मला खूप छान वाटलं, की त्यांनी दत्ताने ते पकडलं. म्हणजे चांगलं पाहिलं त्याच्यातलं. तर तो माझ्याशी 2-3 तास बोलला, की कसं-कसं असतं, कादंबरी म्हणजे काय असते आणि ह्याच्यावर होऊ शकते.
तेव्हा मला अर्थात ते कळलं नाही, तो काय बोलला ते सगळं डोक्यावरून गेलं. मग ते बाजूला पडलं. मग मी छत्तीसगडला होते. मग मी पुन्हा बार्शीमध्ये जेव्हा आले तेव्हा मग आमच्या भरपूर चर्चा झाल्या आणि भरपूर म्हणजे आम्ही प्रत्येक कॅरेक्टरवर चर्चा केली आहे. माझ्या नायिका त्याला खूप छान समजायच्या. म्हणजे एका प्रसंगामध्ये माझी एक नायिका म्हणजे 2 नायिका आहेत नुसतं. तर एक नायिका दारू पिलेली आहे आणि मी ते आपण खूप लिहून जातो ना रे ते फ्लो मध्ये. म्हणजे मी विचार नव्हता केला की आता माझ्या नायिकेला दारू पाजू आणि तो प्रसंग काहीच नसतं ते. ते आलं आणि ते लिहिलेलं. मग दत्ता मला समजून सांगत होता की तू तुझी नायिका दारू का पिली आणि त्यांनी मला त्याचं सामाजिक कारण सांगितलं. तर ते मला फारच इंटरेस्टिंग वाटलं की ह्या माणसाला हे समजतंय. म्हणजे बाईचं दुःख ह्याला कळतंय. तेव्हापासून मला त्याच्यावर विश्वास बसला आणि मग आता तुझ्याकडे मी स्क्रिप्ट दिली तो 5वा ड्राफ्ट होता. म्हणजे पहिल्या ड्राफ्ट पासून 5वा ड्राफ्ट. आणि मध्ये मग सौरभ शामराज म्हणून माझा मित्र आहे बार्शीतला. त्यांनी पण स्क्रिप्ट वाचून त्यांनी पण खूप चांगला फीडबॅक दिला. नंतर रणधीर शिंदे सरांनी वाचली स्क्रिप्ट, त्यांनी पण चांगला फीडबॅक दिला आणि रविकांत शिंदे सर म्हणून बार्शीचे प्राध्यापक आहेत. तर त्यांचा सगळ्यात बेस्ट म्हणजे हे सपोर्ट त्यांनी दिला. ते म्हणाले की मान्य आहे तुझी ही पहिली कादंबरी आहे, चुका आहे त्याच्यात आणि ती निर्दोष नाहीये हे आपण मान्य करू म्हटले. परंतु ते म्हणाले की मराठी साहित्यामध्ये स्त्रियांचा आवाजच कमी आलेला आहे. खूपदा तो आवाज दाबला गेलाय. ते इतके छान बोलले. त्यांनी मला एकच ओळ सांगितली की चुकत का होईना आवाज आपण येऊ देऊ मराठी साहित्यामध्ये. आणि ती लाईन मी लक्षात ठेवली. नाही तर मला असं व्हायचं की नाही आपण सगळं बेस्टच लिहिलं पाहिजे, पण शक्य नाही ना. ठीक आहे, म्हणजे मी पण शिकते आहे, काही चुका राहतील, वाचक पण मला फीडबॅक देतीलच की हे पटलं नाही. तर मला असं वाटतं शेवटी ती प्रोसेस असते शिकायची. पण स्त्रीचा व्हॉइस आला पाहिजे. तर मी त्या सरांचं वाक्य लक्षात ठेवलं की आपला हेतू हा आहे आणि शिकूया आपण. पुढच्या कादंबरीत आणखी मी सुधारणा करू शकेल. तर ते होतच राहील. घनश्याम येनगे म्हणून माझा मित्र आहे. तर माझा मधला एक 4था ड्राफ्ट वगैरे खूपच मोठा होता, प्रचंड मोठा होता. तर त्याने वाचला तो पूर्ण ड्राफ्ट आणि तो म्हणाला की खूप साऱ्या गोष्टी मला म्हणजे त्याचं वाचन भरपूर आहे. तो म्हटलं खूप साऱ्या गोष्टी मला माहित नव्हत्या, पण तुझ्या कादंबरीतून खूप नव्या गोष्टी मला कळाल्या. तर तो पण मला एक खूप चांगला फीडबॅक वाटला की थोडा आत्मविश्वास आला की आपण लिहितोय ते चांगलं लिहितोय असं. पुस्तकामध्ये ते एक फार महत्वाची गोष्ट आहे की गायनाकॉलॉजिस्ट म्हणून तुझा जो असलेला पर्स्पेक्टिव्ह आहे तो ह्या पुस्तकातून येतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही अगदी स्त्री लेखिका किंवा पुरोगामी स्त्री लेखिका सुद्धा ज्या असतात त्या स्त्रीचं मुक्त होण्याच्या ज्या इच्छा आकांक्षा असतात त्या दाबायचा प्रयत्न करायचा. म्हणजे स्त्रीनं किंवा मुलीनं कसं स्वतःला जपून राहिलं पाहिजे, समाज कसा वाईट आहे कसं आहे. आणि त्याच्या विरोधात तू मात्र किंवा तुझ्या कादंबरीमध्ये येणारी पात्र आहेत ती सल्ला देताना असं सांगतो की तू मुक्तच हो, अडचणी येतील ते फेस करता येतील. काही ज्याला आपण गालबोट बोलतो ते तसं होणारच आहे, पण इट्स फाईन, त्याला पण आपल्याला फेस करता येईल. हा ट्रॅडिशनल साहित्यिकांच्या म्हणजे अगदी पुरोगामी साहित्यिकांच्या पेक्षा सुद्धा वेगळा दृष्टिकोन तुझ्या कादंबरीमध्ये जे काय होईल ते आपल्याला बघता येईल. इट्स फाईन, इट्स ओके. आणि ते मग ते गायनाकॉलॉजिस्ट म्हणून तू काम केलं त्याच्यामुळे आलं का तुला स्वतःला तसं सांगावं लागलं, कोणीतरी तुला सांगितलं? आणि कारण ते कादंबरीमध्ये ते पूर्ण भरून राहतं, सांभाळून घेणं आणि चुका झाल्या तरी चालतं हे म्हणणं ते फार मला आवडले. आणि त्याच्याबद्दल थोडस तू बोलावं असं मला खूपच छान. हा आवडला मला प्रश्न तुझा. कसं होतं गायनेकॉलॉजिस्ट समोर मी म्हटलं तसं ना खूप स्त्रियांचे प्रश्न ना असे उघडे वागडे येतात आणि इतके त्यांचे प्रश्न अरे जटिल असतात आणि साधा आता बघ ना गर्भपात किती साधी गोष्ट आहे. पण त्या स्त्रीचा कंटेक्स्ट काय आहे? म्हणजे विवाहित स्त्रीला पण गर्भपाताची लाज वाटते, की जो तिचा ह्युमन राईट आहे, गर्भपाताचा हक्क प्रत्येक स्त्रीला आहे. विवाहित स्त्रीला पण लाज वाटते. जर लग्नाच्या आधी ती प्रेग्नंट असेल, तर तिचा चेहरा इतका हे झालेला असतो आणि अनुभव पण फार वाईट येतात. म्हणजे डॉक्टर, नर्सेस खूप वाईट तऱ्हेने अशा पेशंटला वागवतात, जिचं लग्न नाही झालेलं. किंवा जर कोणी घटस्फोट झालेली असेल, विधवा बाई असेल, म्हणजे त्यांचे चेहरे केविलवाणे असतात दवाखान्यामध्ये, जिथे त्यांना आदराने ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. आणि आपल्याला काय वाटतं की हे माझ्यासोबत होत नाही किंवा मी फार शिकलेल्या समाजातून आहे, हे कुठेतरी ग्रामीण भागात होतं, हे कुठेतरी तू आदिवासी भागात काम केलं ना तिकडे होतं, पण नाही, हे पुण्यामध्ये होतं. आणि मला सगळीकडून फोन येतात, दिल्लीमधून चांगल्या विद्यापीठातून फोन येतात, मुंबईतून फोन येतात, कुठून तरी दुबईतून कुठल्या तरी मित्राची बायको किंवा मैत्रीण फोन करते की असा असा मला प्रॉब्लेम आहे, मी काय करू?
म्हणजे शहर असो, ग्रामीण भाग असो, शिकलेले, न शिकलेले, बायका शोषणाला तोंड देतायत हे सत्य आहे आणि हे आपण नाकारूच शकत नाही. आणि मी असं जेव्हा लिहिते तेव्हा मला सल्ले द्यायला फोन करतात लोकं, की "अगं, जग बदललंय, समानता हो, आलीये." समानता आली. मी म्हणते, "तुम्ही मला नका सांगू. मी हो. माझ्या क्लिनिकमध्ये स्त्रियांची दुःख पाहिलीये, त्या बायका बोलतात." तर मी त्यामुळे ऐकतच नाही कोणाचं, की मी म्हणते माझ्यासमोर येतायत ना प्रश्न. जेव्हा माझ्या समोरचे येणारे प्रश्न बंद होतील, तेव्हा मी तुमच्यावर विश्वास ठेवेल, की समानता आलीये. मला आली. दिसू द्या ना समानता. म्हणजे हे जे आपलं आहे ना, की ते दुसरीकडे कुठेतरी होतं, नाही ते आपल्या आजूबाजूला होतंय, आपल्या कुटुंबात होतंय. आणि लोकांचं मी पाहते जेव्हा ते स्वतःवर येतं ना, तेव्हाच त्यांना खरं वाटतं. सर्व. तर मला वाटतं थोडंसं आपण ब्रॉड माइंड करून थोडं समजून घेतलं पाहिजे. आणि लगेचच पुरुषांनी पण असुरक्षित व्हायची काहीच गरज नाही ना. की नाही नाही सगळे पुरुष असे नसतात. ठीक आहे ना, शांत व्हा, तुमच्यावर कोणी आरोप करत नाहीये. पण स्त्रियांचे प्रश्न समजून घ्या, की त्या बायका फेस करतायत हे सगळे प्रॉब्लेम. आता डोमेस्टिक अब्यूज जर म्हणशील तर त्याची आकडेवारी आहे, की किंवा सेक्शुअल हॅरेसमेंटची सगळ्यांचा डाटा आहे व्यवस्थित, की भारतामध्ये प्रत्येक तिसऱ्या स्त्रीला काहीतरी कुठल्यातरी प्रकारच्या लैंगिक अत्याचाराला बळी जावं लागतं. म्हणजे ही आकडेवारी असताना सुद्धा जर कोणी म्हणत असेल की असं होतच नाही, तर मी तिथे आवाज उठवेलच. आणि कदाचित इतक्या साऱ्या त्या नडलेल्या स्त्रिया पाहिल्यात ना रे क्लिनिकमध्ये, त्याच्यामुळे ते लेखनामध्ये उतरतातच म्हणजे त्या कुठेतरी. कादंबरीची साधारणतः पार्श्वभूमीची आपण फार चांगली चर्चा केली, की पात्रांबद्दलचं थेट नसेल, पण एका बाजूने आपण थोडी बहुत चर्चा केलेली आहे. त्याशिवाय नातेवाईक संबंधाबद्दल कादंबरीमध्ये खूप चांगली चर्चा आहे. आता हे स्त्रियांचं एकमेकांशी म्हणजे नात्यातल्या एकमेकांच्या स्त्रियांशी असणारं कॉम्प्लेक्स रिलेशनशिप म्हणजे फार गुंतागुंतीची नाती असतात स्त्रियांची एकमेकांची. आणि ते कादंबरीमध्ये खूप चांगलं आलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आईशी असेल, सावत्राईशी असेल नातं, मैत्रिणींशी असेल, जवळच्या किंवा नवीन झालेल्या होणाऱ्या मैत्रिणींशी नातं असेल आणि साधारणतः पुरुषांशी असलेले नातं मात्र बऱ्याचदा एकरेषीय अनेक कादंबरीमध्ये मी बघितलेली आहे. म्हणजे स्त्री-पुरुष. पण ह्या कादंबरीमध्ये त्याच्यामध्ये पण चांगली गुंतागुंत आलेली आहे. तर मग हे लिहिण्यासाठी हे सगळे अनुभव मिळवण्यासाठी तू मित्रांशी, मैत्रिणींशी ह्या नातेसंबंध रोमॅन्टिक किंवा नॉन रोमॅन्टिक नातेसंबंधाबद्दल चर्चा केलेलीस का? किंवा तसे अनुभव तुला कुठून मिळाले? त्याच्याबद्दलचं कॉम्प्लेक्सिटी आणण्याचं इतकी गरज का वाटली तुला? पहिले तर थँक यू. मी कॉम्प्लिमेंट म्हणून हे घेते, की ती कॉम्प्लेक्सिटी आलेली आहे ह्याच्यामध्ये. आणि तू बघ ना, म्हणजे आपण जेव्हा जगतो आयुष्य, किती कॉम्प्लेक्स असतं ना आयुष्य. बरं. म्हणजे छोट्या-छोट्या घटना घडत असतात आणि मला ॲक्चुअली साहित्याबद्दल वाटतं, मराठी साहित्याबद्दल म्हणजे सिंपल आता मातृत्व ही गोष्ट घे. हो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की मातृत्वाला इतके पदर आहेत रिअल लाईफमध्ये, किती काय-काय गोष्टी असतात. पण साहित्यामध्ये लिहिताना मातृत्व म्हणजे पवित्र आणि पवित्र. प्रत्येक हो. स्त्रीला ते हवंय अशा टाईपचंच लिहिलेलं असतं. तर मला कुठेतरी 2-3 गोष्टी वाटतात. एक तर मला दांभिकता वाटते, की मुद्दामून हे असं केलं जातं किंवा मग दुसरं वाटतं कदाचित त्या पुरुषांना ती समज नसेल, की समजतं. बाईला काय वाटतं किंवा तिसरं वाटतं, की कदाचित सगळं समजतंय, पण जाणून-बुजून असं लिहिलं जातंय, की पुढच्या ज्या तरुण मुली येतायत, त्यांनी हेच आदर्श ठेवावेत समोर आणि त्यांनी ती चौकट मोडू नये. तर असे खूप सारे प्रश्न पडतात मला आणि मला असं वाटतं हे घडतंय आजूबाजूला. आपली सगळीच नाती गुंतागुंतीची असतात. परंतु आपण कुठेतरी ते कबूल करत नाही. आपल्याला असं वाटतं ती कदाचित सिंपल असावीत आणि सोपी असावीत आणि आपण तशीच साहित्यामध्ये लिहिताना पण आपण तशीच लिहिली जावी. तर बरं. मला ह्याचा विरोध आहे. माझा ह्याला विरोध आहे. माझं म्हणणं आहे की ती गुंतागुंत आली पाहिजे आणि मला स्वतःला मानसशास्त्र फार आवडतं, सायकॉलॉजी आणि मी बरंच वाचलंय म्हणजे एम-बी-बी-एस नंतर 1-2 वर्ष मी अशाच टाईमपास केला. तर तेव्हा मी सायकॉलॉजी भरपूर वाचलेली आहे आणि मग मी पाहायचे की लोकांचे पण इतरांशी संबंध पाहायचे. माझ्याशी जसे लोक वागतायत ते पाहायचे आणि बोलते मी मित्र-मैत्रिणींशी म्हणजे माझे जे बोलणं असतं ना जवळच्या लोकांशी, तर माझं बऱ्यापैकी सायकॉलॉजिकलच बोलणं असतं आणि माझं इंटेन्स टॉक खूप असतो. मला अशा हवा-पाण्याच्या गप्पा मुळीच मारता येत नाही. हो. कोणी असं वर-वर बोलायला गेलं ना, तर मी 10 मिनिटात कटवते आणि मला असंच बोलायला आवडतं, की काय होतंय तुमच्या आतमध्ये? काय भावना उमटतायत? राग येतोय तर मला सांगा. तिरस्कार असेल, जेलसी असेल, म्हणजे नकारात्मक असेल तरी बिनधास्त सांगा. पण खरं येऊ द्या बाहेर. म्हणजे बरोबर. मला बोलणं पण अशाच प्रकारचं आवडतं.
बऱ्याचदा लोकांना मी मग त्याच्या जास्त अतिसंवेदनशील वाटते. पण ठीक आहे म्हटलं, आहे मी तशी पण आहेच. लेखकामध्ये तशी संवेदनशीलता असणं गरजेचं असतं मला विचारायचं. आणि हा कादंबरीच्या अनुषंगाने फारच महत्वाचा आहे. कादंबरीमध्ये स्त्री शरीराचे वर्णन आहे आणि तशीच पुरुष शरीराची रचना. कादंबरीचा तो अविभाज्य असा भाग आहे. मग ती वर्णन लिहिताना तुला स्त्री म्हणून म्हणजे असं मी स्पष्ट प्रश्न असा आहे की तसं लिहिताना तुला असं वाटलं नाही का की बाबा वधूवधूंचे फारच याच्यावर आक्षेप घेतील, वाचक असू दे, इतर लेखक असू दे किंवा साहित्याशी संबंधित असणारे लोक असू दे, अगदी तुला स्वतःला सुद्धा तशी वर्णनं लिहिताना मनामध्ये असं लज्जा वगैरे उत्पन्न झाली किंवा अपोड वाटलं असं झालं नाही का? गंमत कशी माहितीये का की पुरुष खूप लिहितात बरं का वर्णन, म्हणजे काही असू द्या, ऐतिहासिक कादंबरी असू दे. मी 8वी-9वीतच एक वाचलेली कादंबरी, मी नाव घेत नाही, कादंबरीचं खूप प्रसिद्ध आहे आणि प्रचंड वर्णन होती त्याच्यामध्ये. आणि कवितेत लिहितात, कादंबरी लिहितात, सगळीकडे लिहितात, जिकडे चान्स मिळेल तिकडे लिहितात. आणि त्यांना असे बिलकुलच प्रश्न विचारले जात नाही आणि उलट कौतुक होतं त्यांचं की तुम्ही ह्या विषयावर बिंदास लिहिलं. आणि मुलींनी लिहिलं ना, म्हणजे आता माझी दिवाळी अंकात पण कथा आली होती, तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे फीडबॅक मिळाले आणि असं होतं लोकांचं, तू इतकं बोल्ड कसं काय लिहिलंस. आणि मला आश्चर्य वाटायला लागलं की कसं काय तुम्हाला हे बोल्ड वाटतंय आणि लिहिलं पाहिजे ना हे सगळं. म्हणजे शरीर आहे यार, तुम्ही त्या शरीरासोबत 24 तास असता आणि तुम्ही बाकीच्या माणसासोबत जितके नसता तेवढे आपण आपल्या शरीरासोबत असतो. आणि मी स्वतः पण माझ्या आयुष्यात हा अनुभव घेतलाय की आपण आपल्या शरीराशी कनेक्टेड असलं पाहिजे, आपण आपल्या शरीराला समजून घेतलं पाहिजे, संवाद केला पाहिजे, आपल्या शरीरावर प्रेम करता आलं पाहिजे. म्हणजे समाज कायम आपल्याला सांगतो की तुझं शरीर असं आहे, वाईटच आहे, कमी रंग, वजन, उंची सगळ्यावर समाज कॉमेंट करत असतो. आणि आपल्याकडे तशी शिकवण आहे की लोकांना जसं आवडेल तसं तू दिसलं पाहिजे, बोललं पाहिजे, वागलं पाहिजे. आणि ही जी पुरुषांनी लिहिलेली वर्णन होती ना, ती पुरुषांच्या नजरेतून होती की स्त्री कशी सुंदर असते, तिची कंबर कशी, तिचा चेहरा कसा वगैरे. तर मला कुठेतरी राग होता की यार तुम्ही काय लिहिताय हे, म्हणजे तुमच्या अशा लिहिण्यामुळे आमचं नुकसान होतंय. म्हणजे पुरुष, मी MBBS ला होते ना तेव्हा माझ्यावर उठता बसता कॉमेंट व्हायच्या की तू किती जाड आहेस आणि तू व्यायाम का करत नाही. आणि मी अभ्यास करायचे कारण मला डॉक्टर बनायचं होतं. आणि मला असं वाटायचं की ही मुलं, त्यांचे माझे क्लासेस सेम आहे, आम्ही दिवसभर एकत्र वर्गात असतो, आम्ही लायब्ररीत अभ्यास करतो आणि ह्यांना कळत का नाही की मला अभ्यास करायचा आहे, मी नाही जिमला जाऊ शकत व्यायाम करायला. मला खूप बेसिक प्रश्न पडायचा आणि खूप असुरक्षित केलं जातं शरीराबद्दल. आणि जेव्हा तुम्ही शरीराबद्दल असुरक्षित होता तेव्हा ती असुरक्षितता सगळ्या फील्ड्स मध्ये रिफ्लेक्ट होते. म्हणजे तुम्ही मग तुमच्या कामात पण ती रिफ्लेक्ट होते, अभ्यासात होते. माझा स्वतःचा खूप मोठा झगडा आहे, मला माझं शरीर ऍक्सेप्ट करायला खूप वर्ष लागले, म्हणजे कदाचित 30 वर्षांनी वगैरे 30व्या वर्षी मला कळलं की मी चांगली दिसते. तर मला असं वाटलं की मांडलं पाहिजे साहित्यामध्ये. आणि स्त्रीच्या नजरेतून, म्हणजे मी जेव्हा म्हणते स्त्रीची नजर, फिमेल गेज, तर स्त्रीला काय वाटतं तिच्या शरीराबद्दल हे लिहिलं पाहिजे ना. म्हणजे पुरुषाला दिसतं एखादी स्त्री खूप सुंदर आहे, परंतु मी स्त्रियांशी जेव्हा बोलते ना, अक्षरशः 95-96% स्त्रिया स्वतःच्या शरीराबद्दल कधी समाधानी नसतात. म्हणजे एखादी मुलगी मला खूप सुंदर वाटते, मी तिला म्हणते अगं तू किती सुंदर आहे, आणि ती म्हणते नाही अगं माझं वजनच कमी आहे, माझं वजनच जास्त आहे. तर हा कायम झगडा असतो मुलींच्या मनात जो समाजाने निर्माण केलाय. तर त्याच्यामुळे मला हे सत्य मांडायचंच होतं की स्त्रीला तिच्या शरीराबद्दल काय वाटतं. आणि आणखीन एक माझी भूमिका होती की मी स्त्रीरोग तज्ञ आहे ना, तर काय मला असं भाषणाला बोलवलं जातं आणि मग तू मासिक पाळीबद्दल बोल किंवा मग आजार जे होतात, म्हणजे स्वच्छता नाही ठेवली तर कसे आजार होतात ते बोल, किंवा मग मुलींना सांग की लग्नाच्या आधी सेक्स करायचं नाही, मूल राहू शकतं, किंवा मग कॅन्सर बद्दल बोल. म्हणजे हे जे भीती आहे की अरे हे असं करू नका बरं का, तुमचं आता शरीर वाईट होईल. आणि मला कंटाळा आला रे, म्हणजे 35 वर्षापर्यंत मी पण तसं केलंय, मी पण ते बोलले. 35 वर्षाला मला वाटलं मी कायम भीतीबद्दल का बोलते, स्त्रीच्या शरीरात काही चांगलं नाहीये का, तिला आनंद कसा घ्यायचा हे कधी सांगणार ना आपण. तर तेव्हा मग मी बदलले, म्हणजे 35 वेळा ठरवलं की आता मी सेक्शुअल प्लेजर बद्दल बोलणार. मी जो निर्भय आनंद असतो तो बोलला गेला पाहिजे. तर ते एका भूमिकेतून सुद्धा ते लिखाण आले. आणि तू म्हटलं तसं होतच की लोक आक्षेप घेतील ह्याची भीती होतीच. मग थोडंसं मी चाप्टरपणा केला की मी ठरवलं की आपण डॉक्टर आहे, तर आपण डॉक्टरीच्या कोट मागे लपूया. कोणी बोललं की म्हणायचं मी स्त्रीरोग तज्ञ, मी लिहू शकते. पण खरं तर ती जी लिहिणारी आहे ती डॉक्टर नाहीये, ती माझ्यातली स्त्री आहे. की मला असं वाटतं की मला हे वाचायला मिळालं पाहिजे होतं, मला हे कोणीतरी सांगायला पाहिजे होतं की तुझं शरीर सुंदर आहे. ते मला नाही सांगितलं, तर मला हे सगळं तरुणींना सांगायचंय की तुम्ही
समाजाचे जे कंडिशनिंग आहे जे आपल्या डोक्यावर, तर ते ब्रेक करून स्वतःकडे आपल्याला एक निर्भीडपणे पाहता आलं पाहिजे. तर कुठेतरी कदाचित तीच भूमिका आहे माझी या लिखाणाची. तर आता आपण ऐश्वर्याची तिच्या पुस्तकावर नवीन येऊन घेतलेलं विहिरीची मुलगी या कादंबरीबद्दल दीर्घ चर्चा. तिची या कादंबरी मागची भूमिका समजून घेतली. तिला नेमकं काय सांगायचंय, नवीन काय सांगायचंय, पूर्वीचे साहित्य किंवा आता जे साहित्याबद्दलचे वेगवेगळे प्रवाह आहेत त्याच्यापेक्षा वेगळं काय सांगायचंय तिला. आणि ह्या सगळ्यातून ह्या सगळं तिला सांगितलेलं आहे. त्याशिवाय कादंबरी म्हणून ती स्वतः कादंबरी ही फारच सशक्त झालेली आहे. आणि मला वाचकांना अशी विनंती करावी वाटते की तुम्ही हे पुस्तक घ्या, वाचा. त्याच्याबद्दलचे तुमचे आक्षेप असू दे, तुम्हाला आवडलं तर त्या प्रकारच्या प्रतिक्रिया असू दे, त्या नोंदवा. आणि ह्या पुस्तकाचं चांगलं स्वागत करा. आणि इतकंच बोलून मी मला वाटतं आता आपण ब्रेक घेऊया. आणि चांगली मुलाखत झाली किंवा चांगली चर्चा झाली असं मला वाटतं. असंच आपण वेगवेगळ्या चर्चांसाठी परत भेटत राहू. धन्यवाद.